आज कुठला दिवस आहे? आज रविवार आहे. आज काय म्हटले तुम्ही पूजा करताना? स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आहे. हे बघ स्वामी सापडले. गाईज मसाल्याचा एवढा मस्त असा टेस्टी असा वास येतोय ना, काय बोलू मी तुम्हाला. तर इथं भुकीनं मारायला लागलाय नवरा. काय बोलताय तुम्ही? मला कमेंट मध्ये बोलतात पोळ्या करायला लागले. माझ्या बहिणीने माझ्यासाठी पोळ्या केल्या. माझं पिल्लू परत स्वयंपाक केला बिचारी. जॉब असतो, कधी सुट्टीच्या दिवशी सण आलेला नाहीये. आज पहिल्यांदा गुढीपाडवा संडेच्या दिवशी आलाय. वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो मंडळी, आज आहे गुढीपाडवा. तर आजचा ब्लॉग आहे गुढीपाडवा स्पेशल. तर आज मी काय काय करते आणि माझा स्वयंपाकाचा प्लॅन कसा फिसकटलाय. मी एक विचार केला होता, दुसरंच काहीतरी बनवलंय. तर खूप इंटरेस्टिंग आहे ब्लॉग. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या. आणि ना मी कडुलिंबाच्या पानाचं चॅलेंज पण ठेवलंय. तर बघा कुणाची काय रिॲक्शन आहे, आदित्यची आणि माझी. तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. तर शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हॅलो सर्वांना, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर स्किन केअर रुटीन किती इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी. मेकअपच्या आधी ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. कारण आपल्याला जे मेकअपचे प्रोडक्ट आपण यूज करतो त्याने आपल्या स्किनला डॅमेज होऊ शकतं. ॲक्ने, डार्क स्पॉट, ॲलर्जी होऊ शकते. तर त्यासाठी आपण पहिलं स्किन केअर रुटीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आपल्या स्किनची वाट लागून जाते. बट माझ्याबरोबर असं होत नाही. कारण मी यूज करत आहे क्युअर स्किनचे प्रोडक्ट गेले 3 ते 4 महिने झाले. सो माझ्यासोबत असं होत नाही. मी डेली हे प्रोडक्ट यूज करते आणि मला खूप छान रिझल्ट भेटतो. कुठलंही डॅमेज, कुठलंही ॲलर्जी वगैरे मला काही होत नाही. आता हे प्रोडक्ट कसे मागवायचे, तर मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे. क्युअर स्किन ॲप हे तुम्हाला ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअर दोन्हीवर पण भेटून जातं. तर तिथून तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर स्क्रीनमध्ये दाखवल्यासारखं मोबाईल नंबर रजिस्टर करायचं. रजिस्ट्रेशन नंतर ना आपलं नाव, एज, सेक्स सगळं विचारलं जातं. त्याच्यानंतर ना आपल्यासमोर एक इंटरफेस दिसतो. त्याच्यामध्ये आपल्या स्किनच्या रिलेटेड प्रॉब्लेम आणि हेअरच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतात. तर मला स्किनचा होता, सो स्किनचा चूज करायचा आहे. त्याच्यानंतर ना आपल्या स्किनचे काय प्रॉब्लेम आहेत हे विचारलं जातं. आणि नंतर ना आपली डॉक्टरांसोबत, डर्मॅटॉलॉजिस्टसोबत AI चार्ट चालू होते. ज्याच्यामध्ये आपल्या स्किनचे काय प्रॉब्लेम चालू आहेत, आपल्याला PCOD आहे का, बाकी काही त्रास आहे का, आपण कुठले मेडिसिन घेतो आहे का, हे सगळं तिथे विचारलं जातं. आणि आपले जे प्रॉब्लेम आहेत, आपण उन्हात किती वेळ जातो किंवा हे सगळं आपण त्यांना सांगायचं आहे. त्यांच्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यानंतर ना आपल्या स्किनचा AI डिटेक्शनने फोटो घेतला जातो, जो की फ्रंट फोटो असतो जसं स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसते, आणि साईड फोटोसुद्धा असतो. ज्याच्याने आपल्या स्किनचे काय प्रॉब्लेम आहेत ते AI डिटेक्ट करतं. त्यानुसार आपला किट तयार केला जातो विदिन अ मिनिटमध्ये. तर माझं 1500 ते 1600च्या आसपास असं किट मला भेटलेलं. जर तुम्हाला रिझल्ट पटकन हवा असेल तर त्यांच्याकडे एक 2100 रुपयाचं सुद्धा किट आहे, ज्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट असतात. आणि तुम्हाला 3 ते 4 आठवड्यामध्ये रिझल्ट दिसायला चालू होतं. रिझल्ट दिसतो. हे 98% ॲक्युरेसी आहे त्यांची. हे 100% ट्रस्टेड आहे. सो 2100 रुपयाच्या किटने खरंच फरक पडतो. जर तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल तर तुम्ही नक्की ते 2100चं किट ऑर्डर करा. तुम्ही जे किट ऑर्डर करणार त्याचे फक्त तुम्हाला तितकेच पैसे द्यायचे आहेत. तुमची डिलिव्हरी फास्ट आणि फ्री असणार आहे. तुमची डॉक्टरांसोबतची कन्सल्टेशन फीसुद्धा फ्री असणार आहे. आणि तुम्हाला ॲपवर डाएट प्लॅनसुद्धा भेटतात आणि फॉलोअपसुद्धा होतं. जसं स्क्रीनमध्ये दिलं आहे तसं मी बाहेर ट्रॅव्हल करत होते आणि माझा फॉलोअप आला. सो मी
ट्रॅव्हल करता करता माझं फॉलोअप केला, त्यांना माझ्या स्किनचं प्रोग्रेस किती आहे त्यांनी चेक केलं आणि त्याच्यानुसार माझा रिपोर्ट तयार केला. म्हणजे आपण जर डॉक्टरकडे जाणार असेल तर पहिलं अपॉइंटमेंट बुक करा, मग आपल्याला वेट करायला लागतो, वेटिंगवर असतो, त्याच्यानंतर ना आपण डॉक्टरकडे जातो, कन्सल्टेशन फी भरतो आणि परत जे प्रोडक्ट असतात त्याचे सुद्धा पैसे भरतो. तसं इथे नाही आहे. तुम्ही ट्रॅव्हल करत असा, तुम्ही काही कामात असू द्या, तुम्हाला तुमचा फॉलोअप पटकन झटपट होतो. आपण बाहेर डॉक्टरकडे जाऊन 4-5 हजार रुपये खर्च करतो, पण क्युअर स्किनचं खूप छान प्रोसेस आहे. घरी बसून तुमचा फॉलोअप होतो, तुमचं कन्सल्टेशन होतं, तुम्हाला किटचीच फक्त प्राईस घेतली जाते आणि तुमचे प्रोडक्ट फ्री आणि फास्ट डिलिव्हरी होते. सो तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि कमेंटमध्ये लिंक पिन केली आहे. लवकर जावा, तिथून क्युअर स्किन हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे माझा कूपन कोड यूज करायला विसरू नका, स्वाती100. त्याने तुम्हाला 100 रुपयेचा डिस्काउंट भेटणार आहे. सो वाट कसली बघताय, पटकन जावा आणि ॲप डाउनलोड करा. सो गाईज, मी रेडी झाली आहे. आजचा माझा लुक असा आहे. खूप पटकन आंघोळ केली आहे. आज पाडवा आहे तर आंघोळ केली आहे पटकन. पहिले सगळं घर स्वच्छ केलं आहे, पुसून वगैरे घेतलं आहे आणि भांडे वगैरे सगळे क्लीन व्यवस्थित सगळं ठेवलं आहे. आणि आता गुढी उभारायची, कारण पहिली गुढी उभारू दे बोलले आणि त्याच्यानंतर ना मग बाकीचं सगळं स्वयंपाक वगैरे करेल. तर पहिली आता रेडी झाली आहे. आदित्य आंघोळ करायला गेला आहे, बाजार घेऊन आला आहे. तर खूप सारा बाजार आणला आहे माझ्या नवऱ्याने, आज तुम्हाला दाखवेलच मी नंतर ना. तर त्यांचं आवरतं आहे, तोपर्यंत मी पण आवरून घेतलं, साडी वगैरे चेंज केली आहे आणि आता मस्त गुढी उभारतो आणि त्याच्यानंतर ना काय स्वयंपाक करतो ते पण दाखवते तुम्हाला. तर बघा शेवटपर्यंत, स्टे ट्यून. तर माझ्या नवऱ्याची आंघोळ झालेली आता. चाकू तोडून टाकसा ना आधी. नाही रे, आधीच करायचं ना. ही एवढी मोठी काठी आणली आणि आता काय माहिती बाई, काय माहिती. आमच्या इकडं अशी प्रथा आहे, जेवढी मोठी काठी तेवढी कोणाची मोठी जास्त बुडी असते, अशी प्रथा. मग आता काय करायचं, इथं राहतोय आपण अपार्टमेंट मध्ये, त्यामुळे आता नाही इलाज. आय 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 आय, जोर लगा के. ओहो आद्या, अरे रे 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 रे. हा ठीक आहे, तशी पण बांधू शकतो ना. छोटीच घे, छोटीच घेणार आहे, कारण खिडकीत ते जागा तर राहिली, उरली पाहिजे. नाही तर खाली जायला बसलीये, खालच्या तिथे टेकवली तर. टेकवायचं नाही, खालनं वरनं आणि हेतनं असं बांधतो मी. बरोबर, बरं बरं, चला. होती का पूजा आज? आवरा पटापटा, गुढी उभा करायची अजून. कुठं असं इकडं झुकवून करायची का बाहेरच्या साईडने झुकवायची? हा, दिवा वेजल. एक काम कर की, ह्याच्यावर स्वस्तिक काढ. जमल ना स्वस्तिक? स्वस्तिक काढायचं असतं, लाईनी नसते मारायचं. स्वस्तिक काढायला पण मी शिकवलंय तुला. शिकवता मला, मग मला काही येतंय का? नाही. ओके, म्हणलं चुकते काय आता. बरोबर काढते, येतंय बरं का तुला. मग काय, पोरगी शिकली, प्रगती झाली, है ना. हो. अजून
अजून काय 4 टिपके मध्ये 2 3 4 आणि त्या 4 टिपक्यावर हळद लाव. ओके यस व्हेरी गुड. हार पण हार आणले 2 आणलेत तुम्ही. देवाऱ्याला एक, दाराला दाराला नाही. अरे मला ना महागा मुलगाचे हार आहेत आज. अयो राहू दे आता, ते दिव्यातच राहू दे, दिव्यातच राहू दे. तेला अभिषेक झाला त्याचा. हा राहू दिवा दे. जाईल, दिव्यात कसं- नाही जात, नाही जात देवा. डेट कधी पण देवाकडं. हा देवाला फुल पाहिजे ना, देवाकडे देठ कसं काय ठेवतो बरं आपण? डेट देवाकडेच ठेवतात रे बाबा. तुळजा भवानी माते की जय. जय. आज तुळजापूरला पण गुढी उभारली असेल ना? हा उभारली. आज हम्म. सगळ्यात महत्वाचं कसं आहे माहिती आहे? योगायोग, हा, गुढीपाडवा हा. आणि त्यातल्या त्यात स्वामी प्रकट दिन आहे आज. हो काय? हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आज. वा 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 वा. आज अक्कलकोटला पण यात्रा असती. हा काय? हा अक्कलकोटची यात्रा? हो मोठा उत्सव असतो तिकडं. गुढीपाडव्याच्या दिवशीच असतो का? नाही यांचा तर वास पण येत नाही. आज काय माहिती. ते दुसरे आहेत ते देऊ का? नको. मोगरा असून वास येत नाही त्याला. डुप्लिकेट दिले. डीमार्ट. काय करावं आता, झाली की पेटले की. साडीवर पडलं. वरती वरती कोट्या कोड काही तिकडे आहे घरी. इथं नाही आपलं सोलापूरला. गुढीला लावला पण लावलाय नाही. लावलाय. कसला क्यूट हार आहे ना, मला मग? असलं भारी वाटलं हार. मस्त वाटतं ना तर साधा सिंपल. हो. थोडं त्याला म्हणणं आणि वरती गुंडाळ तिकडं. नको थांब, असं लावू ना. तसं लावते. तोडून खाली सोडलं तर छान दिसलं असतं रा अजून. म्हणजे म्हणणं तोडून दोन्ही कोपऱ्याला गुंडाळ तिथं. नको, देव दिसत नाही. इथं रे इथं गुंडाळ म्हणलं. देव दिसत नाही तुझे. बर ते पळते. चल आवर इकडे ये आता मला मदत करायला, कारण दोरी बिरी ते द्यावं लागतील तुला मला बांधायला. अरे वा, दोऱ्या बिऱ्या काढून ठेवले. हो सगळी तयारी करून ठेवली मी. गाईज आमच्याकडे ना तांब्या असतो ना, तांब्याचा तांब्या. तांब्या नाहीये, तर आम्ही हा आमचा स्टीलचा साधा. तांब्या आज लावतोय. होय चलो गुढी दाखव. वरनं लाव. हा तू बांधती का? नको, तू बांध बघा. छान केवढ दिसते ना. छान झाली. हा मी पूजा करीत होते तोपर्यंत हे केलं रे. हो हो चला. चल बांधून घेऊ. हा. देऊ का दोरे? आपण रीलला काय करू माहितीये का? हे कडुलिंबाचं चॅलेंज ठेवू, खायचं. कुणाची रिॲक्शन कशी येते? फुल आणि गुळ मिक्स असतं ते. फुल नाही, पाला आणि मिक्स हे असतं. पाला नसतो रे, कोणी सांगितलं? ही कडुलिंबाचा पाला खायचा असतो. ते फुलं असतात. नाही नाही, तुला सासूला फोन करून विचार. माझ्या मम्मीला फोन करून विचारा. हे दे दोरी दे ना, सगळ्यात दे इकडं. काय तुला काहीतरी दाखवायचं.
आज रविवार आहे. आज काय म्हटले तुम्ही पूजा करताना? स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आहे. हे पण स्वामी सापडले. आई शपथ. कधी घेतलेली ही मूर्ती? माहिती नाही यार. ते नाही का देवाचे तांदूळ होते, हा आईने घेतली होती वाटतं. त्यांच्या लक्षात नाही, माझ्या पण नाही. त्या तांदळात पुडी बांधलेली. अरे बाप रे. त्याला आता काय कर माहिती आता का? अभिषेक करायला लागेल. हा अभिषेक कर. घेऊन येतो मी दही ते सगळं केळी बिळी पंचामृत घेऊन ये. पंचामृत घेऊन येतो, मग करू अभिषेक आता आजच. सगळा कागदाचा कलर लागलाय. हा ना. त्याला पितांबरीने घास आता आज. पितांबरी घेऊन ये. हा स्वामी माफ करा. आजच्याच दिवशी सापडाव स्वामी. हा ना. जय जय स्वामी समर्थ. अरे वा. आणि मी पूजा करताना किती वेळा म्हटले मला स्वामींची मूर्ती पाहिजे अशी वाली, हा तांब्याची. आठवत पण नाहीये घेतलेली मूर्ती ती. पार नाही आठवते. पूर्ण ब्लँक आहे. आपण स्वामींचं ती मूर्ती व्यवस्थित नव्हती म्हणून कॅन्सल करत होतो नेहमी. हा, घेत नव्हतो आपण मूर्ती. आणि त्यानंतर नागपूरकोटला पण गेलेलो आहे आपण, त्यावेळेस पण बघत होतो नाही मूर्ती. घेतली आपण तेव्हा पण. हे मम्मीने कधी कुठं घेतली काय माहिती. त्या अंदूरला तर घेतलेली नसेल. नाही आठवत. हा ना. कारण त्या कायम म्हणायच्या नाकन डोळं चांगलं नाहीये स्वामी. हा देवा माफ कर. जा हे करायला ना अभिषेक हा घालायला. हा हा. चांगला दिवस आहे आज, हो. त्यानिमित्ताने अभिषेक पण होईल. हो काय है ना. हो. चालेल चालेल चालेल. घेऊन येतो पटकन. हा हो गाईज, तुम्हाला सांगते खूप मोठा कुटाणा झालाय. मी आज स्वयंपाक बनवणार होते. पावच म्हणतीये, बटाट्याची सुकी भाजी आणि काय बोलतात पुरी, श्रीखंड, पुलाव, व्हेज पुलाव, कोशिंबीर, भजी, असं सगळं काय बनवणार होते. मध्येच माझ्या फ्रेंडचा कॉल आला. ती मला म्हटली, तिला पण बोलवलं होतं, ये म्हटलं जेवायला. तर तिला पोळी खायची आहे. ओ माय गॉड. आणि पोळी मी लाईफमध्ये एकदाच बनवली आहे आणि मला खूप पोळी म्हणजे जास्त काहीतरी पसारा वाटतो. सो आता मी कंटाळा न करता कुकरमध्ये डाळ टाकली आहे. जशी पण शिजेल तिला कशी तरी मॅनेज करून आज मी पुरणपोळी करतीये. हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे, कारण मी 2 वर्षापूर्वी पुरणपोळी बनवलेली आहे. आई तर फक्त सासूच्या हातचं खाते आणि मम्मीच्या हातचं खाते. आणि आज मला मानसीमुळे पुरणपोळी बनवायला लागतीये. तशी मी एकदा केली आहे, म्हणजे मला येते, बट मला खूप काहीतरी करायला लागतं. खूप मोठा स्वयंपाक आहे असं फील होतंय आणि आहे मला असं वाटतं. तर मग आता करते स्टार्ट. डाळ टाकते शिजायला पहिली. सो गाईज, आपल्या स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करतोय आधी. आता स्वामींना देवाऱ्यामध्ये बसवलं आता, है ना. चांगला दिवस आहे आज, स्वामींचं भेटणं आणि त्यांचं आमच्या घरामध्ये आगमन होणं. जय जय स्वामी समर्थ. स्वामी असेच पाठीशी उभे राहा आमच्या कायम, होय का नाही. तर पाहिजे का रे? नाही नाही नाही, नको राहू दे. उदबत्ती निवड आता.
पाया पड. गुढीपाडव्याचं कोण पाया पडतं? नवऱ्याच्या दररोज पडल्या पाहिजेत. हा. हा पड. पडत नाही तरी पण पडते. सगळेजण कमेंट करून सांगा हिला पडतात का नाही पडतात. नाही पडतो. चला हा, कडुलिंबाचा पाला आणि गुळ खायचा आहे. कडुलिंबाचा पाला नसतो र खायचा. पाला खायचा असतो. नसतो र. हेल्थ साठी तोच चांगला असतो. गप्प बस. ते फुलं खातात र. फुलं, हरभऱ्याचं डाळ आणि थोडस गुळ. मी गुळ घेऊन गुळ आले. खोबरं. गुळ घेऊन आले. ये ये ये. सो गाईज आज आहे गुढीपाडवा आणि आम्ही दोघं एकमेकाला चॅलेंज देतोय. कडुलिंबाचं पान आणि गुळ खायचं असतं गुढीपाडव्याच्या दिवशी. तर आम्ही खातोय आता दोघं जण मिळून. त्याला नाही खायचंय पण मी बळेच बसवलंय. चॅलेंज दिलंय. चॅलेंज नाही नाही खा खा रे. छोटं देते तुम्हाला. हे छोटे मला खायचं नाही ना पण. जरा रिॲक्शन घ्यायची बघायची कोणाची काय येते. एकच पान घेतलंय तुम्हाला तर 2 पानं घ्या. 2 पानं खायची असतात. अजिबात नाही. विडा करून खायचं. कसं तरी एक खायला लागलं ना खाऊ दे का. पाडू नका. सो एका पानाने काही होत नाही. आमच्या घरी 2-2, 4-4 पानं द्यायचे. तिकडं तिकडं. कसं लागलं? तुझं तूच खा. गुढीपाडव्याच्या दिवशी खायचं असतं. लहानपणापासून खाल्लं. फुलं खातात आमच्या इकडं. आमच्याकडे पानं पानं नाही खात खातात. आमच्याकडं. आमच्याकडे पानं हा खातात. मग तूच खात बस. तुम्ही सांगा पानं खातात की फुलं खातात कडुलिंबाचे? कडुलिंबाच्या झाडात ते पालवी फुटलेली असते नवीन फुलं येतात ना ते फुलं खातात. आमच्याकडे पानं खातात. तूच खात बस. बरं रिॲक्शन कोणाची घाणेरडी होती त्याची. हा काय काय चाललंय आता. भाजी कशाची बनवते आता भाजी. बटाट्याची बनवते ना यार. बटाटे टाकून देऊ का? सगळं प्लॅनचा पथका गेलं. तू सांगायला नाही पाहिजे होतं. डायरेक्ट स्वयंपाक बनवायला पाहिजे होता आणि मग बोलवायला पाहिजे होतं. अरे मला काय माहिती. मी तिला तरी म्हटले होते मी व्हेज पुलाव बनवणार आहे. बस आता बनवत. स्वयंपाक उरकला तर गप्प खा म्हणल. नाही उरकला तर बटाट्याची भाजी आहे. आणि मग त्यासोबत काय खाणार आहे. आणि गपचूप पुऱ्या खा म्हणल. ऐक ना पुरणपोळी म्हणल्यावर तुला 6-7च वाजणार आहेत. कारण खूप उशीर लागतो पुरणपोळ्यांना. नाही लागत. सुंठ आणली का? आणलंय. हे आता आपल्याला खायला करते. भूक लागली ना. चपाती आणि बटाट्याची भाजी. चपाती नको करत बसू. भात लाव फक्त. सुकी भाजी. हा छान लागतो. मला चपाती करायची. तू तुझ्यासाठी चपाती कर. मला भात खाऊ दे कारण मला लय म्हणजे प्रमाणात बाहेर भूक लागलेली आहे. शिजली का डाळ. शिजली. हा अजून शिजायला पाहिजे थोडी. होय लाव कुकरला परत. नाही कुकरला नको. त्याच्यात शिजवायची का? नाही कुकरलाच लाव. त्यात नाही शिजणार तशी ती डाळ. करून ठेवलाय नुसता फुटाणा. हा ना. इथं भुकीनं मारायला लागलाय नवरा. बटाट्याची भाजी. काय बोलताय तुम्ही मला. कमेंट मध्ये बोलतात माहिती का. अरे नाही रे. जेवायला नाही देत म्हणून. अरे नाही प्लॅन चेंज झाला ना अचानक करते ना तुमचा. तुमच्यासाठी भाजी केली. इकडे चपाती करते. मग झालं की. तुम्ही खा मी खायला मी तुला चिडवायला म्हणायला लागलो रे. चिडवायला बोलता पण लोकांना वाटतं की हा नाही 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 असं नाही आहे. काय ऍक्च्युली काय झालं माहिती का. आमचा प्लॅन आज होता पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड आणि मसाले भात असा प्लॅन होता. पण ही जी पुलाव. हा पुलाव. मग आमच्या मेहुणी साहेब येणार आहेत तर त्यांनी काय फरमाईश केली आमच्या बायकोजवळ की मला पुरणपोळीच खायची आहे की नाही. मग त्यासाठी सगळा प्लॅन चेंज. मग आता गपचूप ही बटाट्याची भाजी आणि चपाती खाणार आहे. मग त्यानंतर ना रात्री छानपैकी पुरणपोळी. किती ते कष्ट माझ्या बायकोला. काय नाही कष्ट आहे की नाही. कधी करायची. एकदाच केली आपण पुरणपोळी.
नाहीतर मम्मीच्या हातच्या खात. मम्मीच्याच हातच्या खातोय. बरोबर. मला असं वाटतंय गोड होणार आहे पोळी. होऊ दे. कारण मी काय केलं, मला अंदाज नाही आला ना. थोडं भरायचं पुरण फक्त. मग तेच कर. हा. कारण त्यांना दोघींना पण नाही आवडत ना. हे बघ कसलं भारी झालंय. मला लई टेन्शन आलं होतं शिजणार नाही पुरण. नाही शिजतंय. मस्त शिजलंय. अजून थोडं ड्राय झालं का मिक्सरला बारीक करते. बारीक करायला काही ऑप्शनच नाहीये. ठीक आहे चालेल. अगं भात ग. आणि दोघं खाऊन घ्यायचंय. तुला सांगतो. तुम्हाला भूक लागली ना, मी माझी काम. नाही दोघं खाऊन घ्यायचं. तू बनव मग दोघं खाऊया. पुरणपोळी सोपी अरे. अवघड आहे अरे. ते बघ कांदा खोबरं लसूण ठेवलंय ना, त्याच्यात एक टोमॅटो टाकायचा, थोडी मिक्सरला लावायचं, सगळं भाजून घ्यायचं, मिक्सरला बारीक करायचं, येळवण्याचं पाणी आहे त्याच्यात ओतायचं. वा चला बनवा तुम्ही. मी बसतो आता कामाला. बसा तुम्ही कामाला. लगेच घेऊन आले गरम. हो. नाही रे, मग कामाला बसायचं होतं माहिती ना. तू कशाला? आज स्वामी तुझ्याकडनं चांगलंच काम करून घ्यायला लागले. 2 निवड. आता पुरणपोळीचा पण निवड आहे ना. आता गेले की जाऊन यावं लागणार अक्कलकोटला. स्वामी आलेत म्हणून पुरणपोळी पण देवाला नैवेद्य. अक्कलकोटला जाऊन यावं लागेल आता. एक गुढीपाडव्याचा नैवेद्य, एक स्वामी प्रकट दिनाचा नैवेद्य आहे ना. जाऊ ना. आपण लास्ट टाइम गेलो नाहीये ना. इथे आहे की पाण्याचा ग्लास? आहे ना. झालं. चलो चला जेवायला देते. चला. ते काय आता मसाला भाजून घेते का? काय मसाला भाजते जेवायला. तुम्ही कसं जेवायला? वार माझे सुगरण. मिक्सर वरती पुरण वाटून रेडी. वा छान. तरी चाळणीने गाळायला लागेल जरा. चाळणी आहे की मग? सगळं बारीक नाही होत ना. हा चाळणी आहे ना. हो गाईस, हे बघा आमटीचा मसाला भाजतो आणि एवढा छान वास येतोय मसाल्याचा. गाईज मसाल्याचा एवढा मस्त असा टेस्टी असा वास येतोय ना, काय बोलू मी तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये टाकायला आळणी ठेवलंय आमटीमध्ये टाकायला. आता मस्त छोट्या पिल्लू बरोबर बोललो व्हिडिओवर. सासूबाईंचा फोन आलेला, विश वगैरे केलं. आधीच केलं होतं विश आम्ही दुपारी. आणि आता माझी चालली आहे तयारी. आता मी आमटी करते आणि पुरण पण ठेवलंय वाटून, तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज पुरण. येतंय का नाही मला बनवता नक्की सांगा कमेंट करून. आणि सगळ्यांनी जेवायला या. सो गाईज गुढीची पूजा झाली आहे, मस्त अशी पूजा झाली आहे. देवपूजा झाली मस्त. देवाचं जी स्वामींची मूर्ती सापडली, म्हणजे आणलेली होती पण ती खरंच कसं कुणाच्याच लक्षात नाही. आईंना पण कॉल केला होता, आईंच्या सुद्धा लक्षात नाही आहे. तर मूर्तीचा अभिषेक केला आहे, मूर्तीला छान ठेवली आहे. देवघरात आता बसवली आहे मूर्ती. आणि स्वामींचा प्रकट दिन असतो मे बी असं बोलतात ते की ह्याच्या गुढीपाडव्याच्या दिवशी. तर आज खूप चांगला दिवस आहे आणि स्वामी भेटले. ते स्वामींचा आशीर्वाद असाच सगळ्यांच्या सोबत राहू द्या, आमच्या सोबत राहू द्या. आणि खूप छान प्रसन्न वाटलं आहे. तर आता मी माझं स्वयंपाक अर्ध्याच्या वर झालेला आहे. पोळी बनवायची राहिली आहे, पुरण वगैरे वाटून ठेवलं आहे, आमटी रेडी झाली आहे, भात पण झालेला आहे. सो आता पोळी बनवेन मी. बट आता मला असं वाटतंय साडी काढून ठेवावी, कारण मला खूप गरम होतंय साडीने.
इतकं भयंकर गरम होतंय आणि ना आज काहीतरी ढग आल्यासारखं झालंय. तर ऊन पण नाही आणि हवा पण नाही, बिलकुल काय नाही आहे. किचनमध्ये फॅन पण नाही आहे आमच्या. सो मी साडी चेंज करूनच पोळी करेल असं मला वाटतंय. माझ्या 2 फ्रेंड येणार आहेत माझ्या घरी आणि तुम्हाला सांगते पहिल्यांदा लग्न झाल्यापासनं माझ्या घरी सणाच्या दिवशी कोणीतरी येतं आहे जेवण करायला. त्याच्यामुळे मला आज खरंच खूप छान वाटले. म्हणूनच माझे 2 स्वयंपाक पण पटकन झाले आणि छान छान वाटतंय सगळं. तर माझ्या 2 फ्रेंड येतात आहेत. मीच कॉल केलेला काल त्यांना की या गुढीपाडवा आहे तर जेवायला या घरी आणि एकीला पोळीच खायची होती. सो मी पुरी भाजीचा प्लॅन बाजूला ठेवला, बाकीचं नैवेद्य वगैरे ठेवला देवाला आणि मग दुपारी 1 वाजता मी पोळी बनवायला घेतली आहे आणि आता फायनली 2 तासाच्या प्रयत्नानंतर माझी पोळी रेडी होईल. सो साडी चेंज करेल आणि मग पोळी बनवेल. मी तुम्हाला दाखवते मला पोळी बनवता येते की नाही येत. 2 वर्षापूर्वी मी पोळी बनवलेली आहे, त्याच्यानंतर मी कधीच पोळीला हात लावला नाही. बिकॉज जॉब असतो, कधी सुट्टीच्या दिवशी सण आलेला नाही आहे. आज पहिल्यांदा गुढीपाडवा संडेच्या दिवशी आला आहे, नाहीतर मग प्रत्येक वेळेस आवरायचं पटपट आणि जायचं ऑफिसला. आणि मी इतकी पण कष्टाळू नाही की मी सकाळी 4 वाजता उठेन आणि मग सगळं प्रॉपर सगळं करेन आणि मग जाईल. मला जितकं होतं तितकं मी करत असते. तर आज मला वेळ भेटला आहे, खरंच चांगला दिवस भेटला आहे, निवांत सुट्टी पण आहे, छान सण पण झाला आहे, स्वामी पण आलेत. सो मी खूप हॅपी आहे आज. आमटी झाली बघा. झाली का? छान दिसते, छान. आमटी झाली, पुरण झालं. आता भात लावतीये ना? आता भात लावते, मग चपातीचं पीठ. मला काय वाटतंय आता चपाती ना नको नको नको, ते आल्यानंतर ना तू केली तरी चालेल, गरम गरम. पुरी आल्यानंतर हा तेच 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 तेच. पीठ मळून ठेवू काय? नको, त्याला मोमोज पीठ लागतं. अरे मळ, त्याला परत परत मळ. मळायला लागतं. जरा सुखानं 2 मिनिटं बसू नको, मळ कर काम. अरे लय दमले आज. हा, 2 तेच स्वयंपाक करू. तेच तेच तेच. काय करू बाबा. वा, वा. मला तू अजून उत्तर दिलं नाही, ते गुलाब कुठं भेटलंय तुला? अरे कपाटात भेटलाय. असं आहे भाई. लक्ष नसतं मला तुमचं. मला वाटलं मी ते फुलं आणले त्यामध्ये होता का काय. नाही, ओरिजिनल नाही हा गुलाब. अरे ओरिजिनलच वाटतोय. हा काय? हा. ओरिजिनल नाही, बर बर कपाटात भेटला मला. बर बर. मम्मीने दिले नव्हते का? हा, गुलाबी होता, ते असा होता, रेड होता, रेड होता, परत डार्क गुलाबी होता. त्याच्यात चालतंय. चलो. अरे दमकी थांब ना जरा. कुत्रे तुझ्या पोळ्या करायला लागले. माझ्या बहिणीने माझ्यासाठी पोळ्या केल्या. माझं पिल्लू परत स्वयंपाक केला बिचारी. मग क्युटी काय काय रे, साडी घेऊन आली. आणली. काय तुझं जोडून क्लास कोटा आलेला. दाखव की, दाखव की. आधी आली बघा तुमची मेवणी. कसे माझ्या लाडके दाजी. हाऊ आर यू? नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. तुला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाई मी काहीतरी ट्रेडिशनल घातलं पाहिजे. मी तू मला बोंबलशील म्हणून मी परत ड्रेस घातला. छान मी दिसतो. शॉर्ट होते, घरात होते, तेच घालून होते. ओहो थँक्यू थँक्यू. साडी होती आताच. मी पण आज ब्लॉग करणार होते पण काय झालं? मूड नव्हता. मूडच नाही. कधीच नसतो हिचा मूड, कधीच नसतो. एकटी झाली. मानसी मानसीला बोलले, मानसी बोलली की तू जा पुढं मी येते. मग तिला आता कॉल करू आपण. बरं बरं थांब, त्याला कॉल करू. हा. हो हो. बिचारी मला भूक लागली तर आता माझ्यासाठी पापड तळतीये, मला भात आणि आमटी देतीये. अशी मैत्रीण कुणाला पण नको नाही भेटावी. सगळ्यांना भेटावी, सगळ्यांना भेटावी. बिचारी बघा ना, तिला म्हणलं पापड नको तळू तरी पण पापड तळते. खा रे, तेरे को कौन देगा? किती तेरे को खून देगा? नहीं देगा तेरे को सब हाथ के नीचे. एकदा आहे ना तुला माझ्या हाताचं चारते. तब तू चालते मला. काय खरंच चारते, खरंच खोटं. येतं का? तुला येतं का? मी थोडंच काहीतरी बनवते पण माझं असं टेस्टी असतं जेवण. ओ, मला सगळे पदार्थ नाही येत, मोजके. एखाद दिवशी ना आपण हे बनवू. काय काय? पास्ता बनवू.
पास्ता तर मी बनवणार. व्हाईट सॉस पास्ता मला लय भारी येतं. काल रेसिपी बघितली रे. मला लय भारी. कोणते पापड तळते? तुला काल आवडले ते. हा मस्त मस्त. आता मी खाणार आहे आमटी भात, कारण मला लय भूक लागली. बरं बाई, थँक्यू. आली का? अयो कोण आलंय? हाय. अयो आहेत की आतमध्ये. या 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 पाहुणे आले. चल रीग नाही देणार. करू लाग. चल करू पण लागणार आहे. सकाळपासून स्वयंपाक करते. काय बनवलं एवढं? माकड तोंडाचे. काय तुम्हाला सांगितले काय फरशी बिरशी अरे नाही, मग पीठ शोधतोय. पिठलं लावते काय आता? भजी बिजी. अरे वा वा वा. स्वयंपाक करू तुला काही लाग. काम नाही का? चांगलं काय म्हणलं पुरी पुरी. बनवत होती. पोळी बनवायला सांगितली तिला. नाही मला काय काम. आता बोल. हिला सांगायचंच ना, बोलवायचं सकाळी पोळ्या करायला. नाही यायचं होतं मला. नाही यायचं माहितीये. तिला फक्त खायचं होतं. आता बोल. अर्र. अर्र. ओये, बाई. मराठी बघा. मग काय? 3 महिने. काय होणार आहे तू? दाखवते तुला. सो गाईज, माझ्या फ्रेंड्स आले ते बघितलं तुम्ही. हे बघा माझं आउटफिट आता दाखवते मी. आता भजी केले ते. हे बघा पोळ्या रेडी झाले ते. आता मस्त जेवण करायचं, छान छान खायचं. आला माझा नवरा. कॅमेरामॅन. कॅमेरामॅन. एक नंबर. भारी झाले, भारी झाले. माणसाला आवडत नाही कांद्याची भजी. आणि मी नेमका उभा कांदा कापलाय. कडक द्यायचे करणार. कोणत्या माणसाला आवडत नाही? कांबळे बारकीला पापड तळकीला. पापड तळलं ना. मला पण पापड तळून दिला हम्म, खायला. हम्म. आता पण हा. फायनली झाला स्वयंपाक. झाला बाबा. भजी तळतळ तिकडे दुधाकडे पण लक्ष द्या, होतो जाईल. त्या दुधीला लवकर जायचं. अरे ती गावावर डायरेक्ट तिला घेऊन आली. हिनं सांगता नाही आलं का हिला? गावावर तिकडे घरी उपाशी. अरे बाप. एक काम कर, मग ते तिघांना जेवू दे. हाय ना? हा, मग द्यायचं का? चौघांना जेवू दे वाटलं तर आपण नाही, नंतर कांबळे नाही देवायचे. हा, मग तिघांना जेवू दे, आपण नंतर नवी जेवूया. आता त्यांच्यापुरतं झालं ना, ताट बनव. हो. हा, हे म्हणती का मला सोडून सोडून खाती तू? मी फक्त भजी खाते. बर. सो गाई, पोळी मी दाखवली होती बनवलेली सगळ्यांना. पोळी, पापड, दूध. दूध मी नाही बनवलं. बिचारीला पोळी नाही तरी माझ्यासाठी बनवले तिने. भजी, आमटी, भात. येत नाही ना पोळी तरी बनवली ना तुझ्यासाठी मी. मग मस्त झालं. थँक्यू थँक्यू. मनासारखं. मनापासून बनवलं का? मनासारखं होतं ना. कारण मी इतकं कष्ट कधीच जेवणासाठी घेत नाही. आणि पुरणपोळी म्हणजे मला खूप हार्ड जाते. तर बनवली आहे. एक मानसी गेली जेवून. तिच्याबरोबर फ्रेंड्स होते तिचे, ते पण जेवून गेलेले आहेत. आता आम्ही जेवण करतोय, मानसी, मी आणि आदित्य. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. खूप सारा प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय कर ग. बाय. हो बाय बाय करा.